जावा 8 मध्ये मोस्टली करून कुठल्या गोष्टीचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि नवीन फीचर जे आहे ते कशावर बेस आहेत ते मी तुम्हाला दाखवून देतो आणि याची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्हाला रिअल टाइम इम्प्लिमेंटेशन सोबत करावं लागणार आहे आणि कशी करणार आहात ते पण मी सांगतोय तुम्हाला. लेट्स सी आता याच्यामध्ये स्क्रीन जर मी इथे शेअर करत आहे, इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुम्हाला फक्त हे लक्षात घ्यावे लागणार आहे. खूप सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहेत नवीन फीचर जे जावा 8 ने दिलेले आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला लांबडा एक्सप्रेशन आय गेस की तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस केलेलीच आहे. नसेल केली तर व्हिडिओ पण आहेत लांबडा एक्सप्रेशन. आणि लांबडा एक्सप्रेशन फक्त यूज होतात ते फंक्शनल इंटरफेसेसवर. आपण कस्टम म्हणजे आपले स्वतःचे कसे आपण तयार करू शकतो तेही बघितलेलं आहे. आणि बिल्ट इन किंवा प्री डिफाईन्ड बिल्ट इन फंक्शनल इंटरफेसेस कुठले कुठले आहेत हे पण आपण पाहिलेलं आहे. दॅट्स इट. फंक्शनल इंटरफेस बिल्ट इन मध्ये तुम्हाला मोस्टली प्रेडिकेट, फंक्शन अँड सप्लायर, कंझ्युमर हे जे आहेत. आपण प्रेडिकेट पण पाहिलेलं आहे. प्रेडिकेट मध्ये एकच अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे, तिचं नाव टेस्ट आहे. हे रिटर्न करते बुलियन व्हॅल्यू, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक टाईप टी जो आहे तो डेटा घेतो. फंक्शन मध्ये तुम्हाला अप्लाय नावाची जी आहे, अप्लाय हा हा जो आहे टाईप टी रिटर्न करते. आणि अप्लाय जी नावाची आहे, लेट्स सी टाईप टी आणि इथे आर घ्यावा लागेल, आर फॉर द रिटर्न. हा करतोय आणि याच्या आतमध्ये अँड देन कंपोज अशा दोन आणि आयडेंटिटी ज्या तीन बाकीच्या नॉन अब्स्ट्रॅक्ट मेथड आहेत ज्या तुम्हाला माहिती पाहिजेत की काय केलं त्याच्याबद्दलही आपण थोडस डिस्कस केलं होतं. सप्लायर मध्ये गेट, सप्लायर मध्ये गेट ही एक मेथड आहे आणि आपण जी अब्स्ट्रॅक्ट मेथड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या मेथड असतात त्याही तुम्हाला माहिती पाहिजेत. लेट्स सी मी जर का स्क्रीन शेअर करत असेल तर सप्लायर इंटरफेसेस मध्ये गेल्याच्या नंतर ही गेट मेथड तुम्हाला दिसेल. आणि इथे फक्त ही जी मेथड आहे ही फक्त रिटर्न करते समथिंग. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ सप्लायर इंटरफेस? सिंपल आहे, टू गेट इंफॉर्मेशन फ्रॉम दी सप्लायर. बस इन्फॉर्मेशन और डेटा जो आहे तो गेट करण्यासाठी याचा यूज केला जातो. दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त काहीही नाही. कंझ्युमर, कंझ्युमर मध्ये तुम्हाला एक मेथड अवेलेबल आहे, ती कुठली आहे तेही आपण बघून घेऊया. कंझ्युमर मध्ये आपण एक कंझ्युमरचं घेऊया. आस्केप नावाची जी आहे ही तुम्हाला यूज करायची आहे. आणि ही जी मेथड आहे ही मेथड तुम्हाला काय देते तर रिटर्न मध्ये काहीच तुम्हाला प्रोव्हाइड करत नाही पण कंझ्युम करतो पॅरामीटर. लुक इट हियर. सप्लायर मध्ये रिटर्न करतं, हे लक्षात ठेवायचं. सप्लायर मध्ये रिटर्न करतं पण पॅरामीटर काही घेत नाहीये. कंझ्युमर मध्ये डेटा कंझ्युम केला जातो, त्याच्यावर प्रोसेस केली जाते, बट इट इज नॉट रिटर्निंग एनिथिंग. ह्या मेथड आणि त्याच्या सबसिक्वेंट मेथड ज्या आहेत काय आहेत त्या तुम्हाला करून बघायच्या आहेत. लेट्स सी टाईप टी. टाईप टी इन द सेन्स कुठल्याही प्रकारचा डेटा तुम्ही जो पास करताय तो तुम्हाला घेतला जातो येतो. कुठल्याही प्रकारचा तो डेटा घेतो, ऑब्जेक्ट असो, इंटिजर असो, स्ट्रिंग असो, व्हॉट एव्हर. हे तुम्हाला डिसाइड करायचं आहे की कुठल्या वेळेस काय वापरायचं आहे. प्रेडिकेट तुम्हाला कंडिशन जिथे द्यायचे तिथे. फंक्शन ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला एखादा डेटा किंवा एखादी लिस्ट तुम्हाला द्यायची आहे, पास करायची आहे, त्याच्यावर प्रोसेस करून समथिंग रिटर्न फ्रॉम द फंक्शन, देन हा इंटरफेस यूज करायचा आहे. सप्लायर जस्ट आपल्याला जर का एकच डेटा कुठून परत परत घ्यायचा असेल तर सप्लायर, जर कुठे आपल्याला तो डेटा सप्लाय करायचा असेल, पाठवायचा असेल तर सप्लायर. जर आपल्याला डेटा फक्त कंझ्युम करायचा आहे आणि त्याच्यावर प्रोसेस करायचे असेल तर कंझ्युमर इंटरफेस आहे.
आणि हेच इंटरफेसेस यूज केलेले आहेत कलेक्शनवर काम होताना. तुमचं अति महत्वाचं जे आहे स्ट्रीम एपीआय. स्ट्रीम एपीआय हा जो पार्ट आहे हा तुमचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे, जो की कलेक्शन वर मोठ्या प्रमाणात काम केला जातो आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व कामं जे आहेत तो करून देतो. आणि स्ट्रीम एपीआय इंटरनली प्रेडिकेट फंक्शन सप्लायर हे फंक्शनल इंटरफेसेस यूज करत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला या स्ट्रीम एपीआयच्या अगोदर तुम्हाला हे सांगावं लागत आहे. आता फॉर एक्झाम्पल स्ट्रीम एपीआयचं मी एक एक्झाम्पल देतो, पण त्याच्या अगोदर सॉरी स्ट्रीम एपीआय मध्ये स्ट्रीम एपीआय काय आहेत, स्ट्रीम एपीआय मध्ये कोणते कोणते ऑपरेशन्स असतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला जो काही विचारलं जातं की स्ट्रीम एपीआय मध्ये सांगा कोणते कोणते ऑपरेशन आहेत, तर दोन पद्धतीचे ऑपरेशन असतात. पहिला आहे इंटरमिडिएट ऑपरेशन आणि दुसरा जो ऑपरेशन आहे तो टर्मिनेशन ऑपरेशन आहे. इंटरमिडिएट म्हणजे काय की एखादा डेटा आहे आणि आपल्याला एखादा डेटा ऍज इनपुट मिळालेला आहे आणि त्यावर आपण ऑपरेशन्स करणार आहोत. मी तुम्हाला ते इंटरमिडिएट ऑपरेशन ही लिहून देतो इथे. खूप सोपं आहे. इट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल. पण जोपर्यंत तुम्ही याला करणार नाही तोपर्यंत तुम्हाला असं नवीन वाटेल, पण जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा एकदम सोपं आहे. जावा 8 मध्ये सगळं रेडीमेड दिलेलं आहे, तुम्हाला फक्त पास करायचं आणि यूज करायचं आहे. आणि मी ते सगळे तुम्हाला ऑपरेशन जे आहेत ते करूनही दाखवणार आहेत काही सॅम्पल. रिअल टाइम मध्ये मोस्टली आता कलेक्शन मध्ये युज केला जातो आणि याचाच युज करायचा असतो मोस्ट ऑफ द करून तुम्हाला. काही विचारायचं आहे ओमकार? नाही सर. सुदीप काही कन्फ्युजन आहे? तुझा आवाज थोडासा ब्रेक होतोय. तुझा आवाज ब्रेक झाला. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित की माझं इंटरनेट गेलंय आता? हो सर, तुमचा आवाज. ओके ठीक आहे. तर एकदम सिम्पली मध्ये जर तुम्हाला बघायचं झालं तर इंटरमिडिएट ऑपरेशन कोणते कोणते आहेत. पहिला जो ऑपरेशन आहे इंटरमिडिएटचा जो सगळ्यांना युजफुल आहे, म्हणजे आपण मोस्टली वापरतो मॅप. मॅप म्हणजे काय की एखादा पर्टिक्युलर डेटा पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मधून आपल्याला जर काढायचा असेल तर आपण मॅप हे वापरतो. आपण हे बघणार पण आहोत वन बाय वन. नो वरीज, त्याचा आपण एक एक्झाम्पल पण करणार आहोत. त्याच्यानंतर जर तुम्हाला फिल्टर फिल्टर आहे आणि इंटरनली कोणते आहेत ते पण डिस्टिंक्ट. टायपो झाला इथे, ठीक आहे. डिस्टिंक्ट, त्याच्यानंतर लिमिट अँड स्किप हे इंटरमिडिएट ऑपरेशन्स आहेत. टर्मिनेशन ऑपरेशन म्हणजे काय, एंडिंगला होतात, त्याच्या नंतर तुम्ही कुठलंही ऑपरेशन करू शकत नाही त्याच्यावर. सो फॉर इच 2 टू इम्पॉर्टंट वन घेतो मी, जे जास्त रिअली युजफुल आहेत त्याच्या सिक्वेन्सने तुम्हाला देतो मी. टू लिस्ट एकाच याच्यात येतात हे. टू सेट, देन
मॅच, कलेक्ट मध्ये त्याच्यात ऑप्शन देऊया. सगळ्यात जास्त कलेक्ट हा यूज केला जातो. कलेक्ट, त्याच्यानंतर जर का दुसरा यूज केला जात असेल तर मीन, मॅक्स, let's see, fourth, find first, असे बरेच आहेत. जे आपण 5 आपण घेऊया इथे, जे टॉप मोस्टला यूज होतील ते. आणि फॉर इच पण वापरतात. टॉप 5 आपण घेऊया. ते तुम्ही नंतर मी तुम्हाला बाकीचे सगळे देतो किंवा तुम्हाला मी सोर्स देतो, तो तिथून तुम्ही करून घेऊ शकता. तर आता म्हणाल की स्ट्रीम एपीआय चा यूज काय आहे स्ट्रीम एपीआय? स्ट्रीम एपीआय हे जावा 8 चं असं फीचर आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कलेक्शन वर काम करत असताना जे ट्रेडिशनल प्रोग्रामिंग आहे त्याने तुम्हाला बराचसा वेळ लागतो किंवा लॉजिक लिहावं लागतं पर्टिक्युलर गोष्टीसाठी. पण स्ट्रीम एपीआय मध्ये तुम्ही त्या पर्टिक्युलर कलेक्शनला एका स्ट्रीम मध्ये कन्वर्ट करता, बाईट्स ऑफ म्हणजे एका वेगळ्या फॉर्म मध्ये बाईट्स ऑफ स्ट्रीम मध्ये तुम्ही कन्वर्ट करता आणि त्या स्ट्रीमवर एका वेळेस मल्टिपल थ्रेड्स किंवा मल्टिपल वेळा तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. म्हणजे फास्ट काम होतं कलेक्शन वर याच्या. इवन दो तुम्हाला मॅक्सिमम प्रोग्रामिंग जे आहे ती लिहायची गरज नाही. तुम्ही मिनिमम एकदम मिनिमम कोड तुम्ही लिहिता. मी त्याचा एक एक्झाम्पलही सेट करतो आता इथे स्ट्रीम एपीआय चं, की तुमचं ट्रेडिशनल मध्ये मिनिमम कोड जो आहे तो कसा तुम्ही करता, अचीव करता. मी इथे तुम्हाला जावा 8 च्या याच्यामध्ये हा वाला स्क्रीन दिसत असेल माझी की नाही माहिती नाही. वेट एक मिनिट. स्क्रीन विजिबल आहे का आयजी ची? हो सर. स्ट्रीम स्ट्रीम आणि डोंट वरी, मी तुम्हाला असाइनमेंट सेट करून ठेवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते माहिती पडेल रिअल टाइम मध्ये कसं वापरलं जातं. एक्झाम्पल मेन. आता माझ्याकडे इथे लिस्ट आहे बघा. तुम्हाला इथे आपण फंक्शनल इंटरफेसची एक लिस्ट तयार केली होती. आता मला काय पाहिजे मुलांनो, की ही जी एम्प्लॉयची लिस्ट मी इथे युज केली आहे ना, ही जी एम्प्लॉयची लिस्ट केलेली आहे ही वाली, ही मला या क्लासमध्ये युज करायची आहे. कोणत्या? या वाल्या. कुठे गेला तो? याच्यामध्ये. तर तो डेटा मला कसा घेता येईल इकडे? ती लिस्ट मला इकडे कशी पास करता येईल? कोणत्या इंटरफेस मध्ये? जर आता जर का ही लिस्ट जी आहे ही लिस्ट मला पास करता कसं करणार, मी कसं घेणार ही लिस्ट? हाव सांगा. ही जी लिस्ट आहे, एम्प्लॉय लिस्ट एक्झाम्पल जो आहे, ही मला लिस्ट पाहिजे. कशी घेणार मी ती लिस्ट? सांगा कोणी. क्लास एम्प्लॉय लिस्ट एक्झाम्पल आहे आणि मला ती जी लिस्ट आहे ती पाहिजे. कशी काय घेऊ शकतो ओमकार, मला सांग. क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेता येईल तिकडे. हो, क्लासचा ऑब्जेक्टही करून घेता येईल तिकडे. पण जर मला कॉन्फिगरेबल ठेवायची असेल, जसं आपण डिस्कस केलं, फंक्शनल इंटरफेस पैकी आपण कोणता इंटरफेस वापरला तर ही लिस्ट आपल्याला तिकडे घेता येईल. तुम्हाला बघा, तुम्हाला मी नोटपॅड वर हे 4 ऑप्शन सांगितलेले आहेत. याच्यापैकी तुम्ही कुठलं वापरू शकता तिथे जर एखादा डेटा कुठून घ्यायचा असेल. सर फंक्शन. पण फंक्शनला आपल्याला डेटा पास करावा लागेल ना पॅरामीटर मध्ये. आपल्याला डेटा फक्त घ्यायचा आहे, आपल्याला काही पास नाही करायचंय. मग सप्लायर. Yes. Why we required a supplier? Whenever we required one simple any data we need to pass anywhere easily way,
without impacting that particular code or something, then we need to use functional interface that is called a supplier. But आता हा जो माझ्याकडे जो कोड आहे त्या कोड मध्ये माझ्याकडे हा सप्लायर मध्ये नाहीये, सो आय कांट पास इट लाईक दॅट. सो त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? येस, अब्सोल्युटली करेक्ट, की तुम्ही काय करणार आहात इथे, तुम्हाला एक सप्लायर आहे. आता सप्लायर मध्ये तुम्हाला काय द्यावं लागणार आहे? सप्लायर मध्ये तुम्हाला रिटर्न टाइप द्यावा लागणार आहे. करेक्ट. रिटर्न मध्ये तुम्ही काय करणार आहात? रिटर्न मध्ये तुम्ही काय करत आहात? ही एम्प्लॉईची लिस्ट जी आहे तुम्ही रिटर्न करत आहात. ओके, एम्प्लॉईची लिस्ट जी आहे ती तुम्ही रिटर्न करत आहात. अँड नाव इथून देतो लिस्ट. हो सॉरी, मी तो पूर्णच मूव केला. नाव पाहिजे होतं मला इथे ते. That's it. किंवा हे नाही जरी दिलं तरी इनफ आहे. ठीक आहे, हे मला नाव जे आहे ते इथे पाहिजेत होतं, की एम्प्लॉई लिस्ट सप्लायर रिटर्न टाइप अँड दिस. ओके, काय error देतोय? अनएक्सपेक्टेड टोकन. मल्टिपल लाईन्स. ब्रॅकेट घ्यायचे राहिलेत का? एकच मिनिट थोडस. हा इथे कुठेतरी स्पेस वगैरे आला असेल. lambda expression we have decided. सिंपल एम्प्लॉई लिस्ट अगोदर पास करून बघूया आपण याला. कुठला तरी एक्स्ट्रा ब्रॅकेट वगैरे झाला, इट्स फाईन. याला इकडे इकडे एम्प्लॉई लिस्ट. हो, याला रिटर्न टाइप करायचं राहिलं होतं. ठीक आहे, सॉरी, रिटर्न लिहायचं राहिलं होतं तिथे. रिटर्न लिस्ट ऑफ एम्प्लॉई लांबडा का घेत नाही? ठीक आहे, मी याला थोड्या वेळात फिक्स करतो. पण आपल्याला जेव्हा पाठवायचं आहे, तुम्हाला सप्लायर पाठवायचंच आहे. सप्लायरने तुम्ही तो डेटा जो आहे तो तुम्ही इथून पाठवायचा आहे. मी याला 2 मिनिटात फिक्स करतो. अगोदर ना आपण हा जो आहे एक्झॅक्टली नॉर्मल ट्रेडिशनल वेने जेव्हा आपण घेणार आहोत, तर आपल्याकडे दुसरा वे नाहीये. तर याला आता आपल्याला काय करावं लागेल? ही जी लिस्ट आहे तुमची, ही जी लिस्ट आहे, या लिस्टला आपण स्टॅटिक करावं लागणार आहे, ही जी तुम्ही डिक्लेअर केलेली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की हा ग्लोबल नाहीये, याला ग्लोबल मध्ये टाकावं लागेल. किंवा ठीक आहे, ऍज ऑफ नाव मी याला कॉपी करून ना या प्रोग्राम मध्ये घेतो. त्याच्यानंतर याला सप्लायर मध्ये कसं चेंज करायचं तेही करून दाखवतो. लेट्स सी, माझ्याकडे हा डेटा आहे स्ट्रीम मध्ये. आता मेनली आपल्याला यूज काय करायचं आहे ते बघूया. स्ट्रीम मध्ये याला कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं? लेट्स सी, एम्प्लॉई लिस्ट डॉट स्ट्रीम. हा पहिला पार्ट झाला डॉट स्ट्रीम. आणि स्ट्रीम केल्याच्या नंतर आता इथून हा जो कलेक्शन आहे हा तुमचा बाइट्स ऑफ स्ट्रीम मध्ये कन्वर्ट झाला. याच्यावर जसं पाहिजे तसं ऑपरेशन ऍट अ टाइम मल्टिपल वे आपण करू शकतो. नाव लेट्स सी, की मला काय पाहिजे तिथे, की मला त्याच लोकांचा डेटा पाहिजे ज्यांची सॅलरी जी आहे
ती ग्रेटर दॅन 50,000 आहे. तर चला आपण इथे बघूया आणि त्याच्यासाठी आपण वापरतो फिल्टर. येस. आणि फिल्टर मध्ये कुठल्या प्रकारचं इंटरफेस त्याला एक्सपेक्टेड आहे वाचून सांगा मला. दिसतंय पॉपअप मध्ये? कम ऑन सांगा कुठला इंटरफेस पाहिजे फिल्टर मध्ये. ओमकार? Predicate. प्रेडिकेट. मी इथे देतो ग्रेटर दॅन 60. हा प्रेडिकेट लिहिला फक्त मी. प्रेडिकेट मी इथे वर तयार करणार आता. इथे बघा आता. हा हा प्रेडिकेट मी इथे तयार करणार. जसं आपण नेहमी सारखा याच्यासाठी आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत की कशा पद्धतीने प्रेडिकेट लिहायचा आहे. प्री रिक्वेसाइट असतो तो प्रेडिकेट आणि प्रेडिकेट मध्ये आपला एक पॅरामीटर असतो. ठीक आहे, एक पॅरामीटर असतो आणि प्रेडिकेट मध्ये आपण लिहिणार आहोत की एम्प्लॉई डॉट गेट सॅलरी ग्रेटर दॅन 60,000. ग्रेटर दॅन इक्वल टू 60,000 आणि इथे कीवर्ड टाकावं लागेल रिटर्न. दॅट्स इट. त्याने एक ऑब्जेक्ट जो आहे तो घेतलेला आहे आणि रिटर्न केलेला आहे कंपॅरिझन करून ट्रू किंवा फॉल्स. तर हा जो प्रेडिकेट आहे हा प्रेडिकेट तुम्ही इथे पास केला आणि हा इंटरमिडिएट ऑपरेशन आहे. तुम्हाला स्ट्रीमला स्टॉप करावं लागेल आणि स्टॉप करण्यासाठी तुम्हाला टर्मिनल ऑपरेशन चालवावं लागेल. तर टर्मिनल ऑपरेशन जे आहे पहिलं जे मोस्ट डिमांडिंग असतं ते कलेक्ट ऑपरेशन आहे. ओके, कलेक्ट म्हणजे काय? कलेक्ट मध्ये तुम्हाला काय यूज करायचं आहे? कोणता डेटा तुम्हाला घ्यायचा आहे? काय करायचंय तुम्हाला? मला लिस्ट पाहिजे. कोणत्या यांची लिस्ट पाहिजे? तर ज्यांची सॅलरी 60 हजारापेक्षा जास्त आहे. तर इथे तुम्हाला यूज करावं लागेल कलेक्टर्स डॉट टू लिस्ट. दॅट्स इट. सेमीकॉलन. तर तुम्हाला इथे जो डेटा मिळेल तो डेटा जो मिळेल तो तुम्हाला लिस्ट ऑफ हायर सॅलरी. ही बघा डायरेक्टली लिस्ट भेटली तुम्हाला. जावा 8 चे फंक्शन असे आहेत की तुम्ही डायरेक्ट फिल्टर लावलं. फिल्टर मध्ये तुम्ही ही जी काही प्रेडिकेटची कंडिशन होती ती दिली. कलेक्टर्स डॉट टू लिस्ट याचा अर्थ असा आहे की मला जे हा फायनल डेटा आहे तो लिस्ट मध्ये कन्वर्ट करून पाहिजे. आणि हीच गोष्ट जर तुम्हाला ट्रेडिशनल वेने करायची असती तर तुम्हाला काय करावं लागलं असतं? एक फॉर लूप घ्यावं लागलं असतं. एम्प्लॉईचा जो डेटा आहे ईएमपी करावं लागलं असतं. ईएमपी आणि एम्प्लॉईची जी लिस्ट आहे पूर्ण तुमची एम्प्लॉई लिस्ट अशी इटरेट करावी लागली असती. तुम्हाला जे काही इफ आहे इथं असं लिहावं लागलं असतं की ईएमपी डॉट गेट सॅलरी ग्रेटर दॅन 60,000. हा तर तो असा करावा लागला असता आणि एक इथे लिस्ट तयार करावी लागली असती वेगळी एम्प्लॉई लिस्ट ग्रेटर सॅलरी नावाची लिस्ट तयार करावी लागली असती. न्यू अरे लिस्ट आणि ज्यांची सॅलरी इफ कंडिशन मीट होते की 60 हजारापेक्षा जास्त ते एम्प्लॉई जे आहेत ते आपण याच्यातनी सॅलरी डॉट ऍड ईएमपी. तर असा कोड तुम्हाला करावा लागला असता. हा जो कोड आहे हा कोड तुम्हाला असा कोड करावा लागला असता टू गेट द हायर सॅलरी. याच्यामध्ये तुम्ही फिल्टरच्या नंतर जो आहे तुम्ही कितीही फिल्टर जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. मल्टिपल जर का तुम्हाला यूज करायचं असेल तर फिल्टर मग इथे तुम्हाला सुद्धा तशाच पद्धतीचा यूज करावा लागेल. पण हा जो आहे हा कोड मोर रिडेबल आहे. तुम्हाला इथे समजत आहे की एम्प्लॉई जी सॅलरी आहे ती फिल्टर केलेली आहे.
पण कशाच्या पेक्षा ग्रेटर दॅन 60K सपोज, आणि तिला लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं आहे. दॅट्स इट. एका सिंगल लाईन मध्ये तुमचा कोड होतो, पण इथे तुम्हाला पूर्ण मल्टिपल लाईन कोड लिहावा लागतो. किंवा ही ट्रेडिशनल वे आणि ही जी आहे जावा 8 ची वे आहे. प्रॅक्टिस केली तर तुम्हाला येऊन जाईल हे. स्क्रीन दिसत आहे तुम्हाला? हो सर. ओके. सो तुम्हाला आता सगळं प्रॅक्टिस करायची आहे, मॅथ्सची प्रॅक्टिस करायची. नाव आय वॉन्ट टू, मला काय पाहिजे तिथे, आता हा डेटा आहे, मला इथे पाहिजे आहे मॅक्सिमम सॅलरी ज्या एम्प्लॉयची आहे त्या एम्प्लॉयचा डेटा मला पाहिजे. ओके. कसा काढणार? ज्या एम्प्लॉयची सॅलरी मॅक्सिमम आहे त्याचा डेटा काढायचा आहे. कसं काढणार ओमकार सांगा? जर ट्रेडिशनल वेने विचार केला तर काय लॉजिक लावणार सुदीप तुम्ही? श्रेया काय लॉजिक लावणार? ट्रेडिशनल वेने गेल्याच्या नंतर तुम्हाला लॉजिक लिहावं लागेल, बट जावा 8 मध्ये तुम्हाला लॉजिक नाही, ऑलरेडी बनवून ठेवलेले आहेत सगळ्या प्रीडिफाईन्ड मेथड, तुम्हाला त्याच यूज करायच्या आहेत. सर कंपेयर करना पड़ेगा ना हर एक ऑब्जेक्ट को? हाँ, कंपेयर करना पड़ेगा, फिर चेक करना पड़ेगा कि सबसे हाईएस्ट क्या है, लॉजिक लगाना पड़ेगा, बहुत सारा लॉजिक, मतलब इफ एल्स कंडीशंस. बट यूजिंग द एम्प्लॉय लिस्ट, ये जो जावा 8 वाला है, कैसे कर सकते हैं हम लोग? एम्प्लॉय लिस्ट डॉट स्ट्रीम, ये कंपेरेटर से ही करना पड़ेगा श्रेया, कंपेरेटर ही करता है, ठीक है. देन तो यहाँ पे आप फाइंड मैक्स कर सकते हैं, मैक्स यहाँ पे पुट कर सकते हैं, मीन कर सकते हैं यहाँ पे. देन आपके पास और ऑप्शंस है बहुत सारे, जैसे कि डिस्टिंक्ट वाला अगर आप लेना चाहते हैं. लेट्स सी, ये तो हुआ आपका मीन मैक्स का, वो आपके ऊपर छोड़ देता हूँ कि आपको कैसे करना है. अगर नहीं हुआ तो मैं आपको हेल्प करूंगा. नाउ डिस्टिंक्ट, अभी मुझे क्या चाहिए कि मुझे ये जो एम्प्लॉय है इसमें से डिस्टिंक्ट ही चाहिए, मुझे डुप्लीकेट वाले नहीं चाहिए. लेट्स सी, मैंने यहाँ पे डिस्टिंक्ट कर दिया. ओके, डिस्टिंक्ट एम्प्लॉय चाहिए मुझे यहाँ पे. तो मुझे ये जो है यहाँ पे डिस्टिंक्ट एम्प्लॉय ही मिलने चाहिए, जो दूसरे जो है एम्प्लॉय वो नहीं मिलने चाहिए, मुझे डिस्टिंक्ट ही चाहिए. यहाँ पे मैं कलेक्टर डॉट लिस्ट कर देता हूँ, यहाँ पे कलेक्टर्स, कलेक्टर डॉट टू लिस्ट. यहाँ पे मुझे डिस्टिंक्ट एम्प्लॉय चाहिए, यहाँ पे डुप्लीकेट है नहीं, मैं लेकिन डुप्लीकेट डाल देता हूँ. यूनिक एम्प्लॉय, तो यहाँ पे मैं डुप्लीकेट डाल रहा हूँ. लेट्स सी, चलो ये डुप्लीकेट डाल दी. सो अभी मुझे ये जो यूनिक एम्प्लॉय है, ये यूनिक एम्प्लॉय को डिस्प्ले करना है. तो चलो यूनिक एम्प्लॉय को डिस्प्ले करते हैं, और यूनिक एम्प्लॉय को डिस्प्ले करने का जो तरीका है वो जावा 8 वाले यूज करते हैं, फॉर ईच. फॉर ईच मेथड ये जावा 8 का ऑप्शन है, फॉर ईच. यहाँ पे आप सिंपली लिखो सिस्टम डॉट आउट डॉट, अगर आप रेफरेंस दोगे, मेथड रेफरेंस तो मैं बाद में पढ़ाऊंगा, बट पहले लेट्स सी ईएमपी, ये लैम्बडा एक्सप्रेशन, ये सप्लायर यूज करता है. देखो यहाँ पे सप्लायर यूज करता है, और सप्लायर हमेशा एक पैरामीटर लेता है. और यहाँ पे मैं प्रिंट करता हूँ साउट और एम्प्लॉय. दैट्स इट. मुझे प्रिंट करना है कौन सा ऑब्जेक्ट? मुझे ये लिस्ट में जितना भी डेटा है उतना सारा प्रिंट करना है, ऑल. तो मैंने क्या यूज किया? फॉर ईच. और फॉर ईच इंटरनली कौन सा यूज करता है? सप्लायर. सो लेट्स सी प्रिंट होता है क्या.
देखो यूनिक डेटा ही आपको प्रिंट हो रहा है यहाँ पे, ओनली यूनिक। क्यों? ये जो डिस्टिंक्ट ऑपरेशन है, अगर आपको बोला गया होता कि नहीं आपको क्या करना है, डिस्टिंक्ट ऑपरेशन करना है, तो आपको पहले क्या करना पड़ता था, पूरा लूप को इटरेट करना पड़ेगा, एक लिस्ट बनानी पड़ेगी या सेट बनाना पड़ेगा, और उसमें वही डेटा पुट करना पड़ेगा, तब जाके आपको यूनिक डेटा मिलता था। और वो भी कैसे यूनिक डेटा मिलता था? यहाँ पे डुप्लीकेट आपको दिख रहा है क्या डेटा? ऑलरेडी डेटा डुप्लीकेट है। अगर मैं इसे हटा दूं, ये वाले ऑपरेशन को अगर मैं हटा दूं यहाँ से, तो क्या होता है चेक कर लेना एक बार। मैं पूरा दिखा देता है एम्प्लॉय लिस्ट। ऑल डेटा आ जाएगा ऐसे। तो नेक्स्ट सेशन में मैं आप लोगों को मोर 5 जो है इसके, जैसे कि मैक्स, यहाँ पे मैक्स बाय भी है कंपेरेटर में, बट दैट विल बी लिटिल बिट ट्रिकी। मैक्स बाय, मीन बाय, ये सारे हम लोग करेंगे वन बाय वन। कि अभी आपको देखना है